एक वेळ अशी होती. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर एक असा संत प्रकट झाला, ज्यांच्या लीलांचा अर्थ आजही अनेकांना समजलेला नाही. ते कोण होते? ते कुठून आले होते? आणि त्यांच्या कृपेने हजारो लोकांचे जीवन कसे बदलले? आज आपण सुरू करतो त्या अद्भुत कथेचा पहिला अध्याय. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नेहमी देवाच्या स्मरणानेच होते. म्हणून सर्वप्रथम वंदन करूया विघ्नहर्ता श्री गणेशाला, ज्ञानाची देवी माता सरस्वतीला आणि त्या सर्व गुरूंना जे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा पेटवतात. संत म्हणतात, हा संपूर्ण संसार ज्या परमशक्तीने निर्माण केला आहे, जी प्रत्येक जीवाच्या हृदयात वसते, जी आकाशासारखी असीम आहे, तीच परमब्रह्म आहे, तीच आनंद आहे, तीच सत्य आहे आणि तीच ज्ञानाचे स्वरूप आहे. परमात्म्याचा अवतार जेव्हा जेव्हा जगात धर्म कमी होतो, तेव्हा तीच परमशक्ती नवीन रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेते आणि धर्माचे रक्षण करते. कधी विष्णू बनून, कधी दत्तात्रेय बनून आणि कधी एखाद्या संताच्या रूपाने या पृथ्वीवर प्रकट होते. स्वामी समर्थांचे प्रकट होणे असाच एक दिव्य अवतार अक्कलकोटच्या भूमीवर प्रकट झाला. लोक त्यांना म्हणत असत, स्वामी समर्थ. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की कोणालाच माहीत नव्हते ते कुठून आले होते, कुठल्या कुलात जन्मले होते किंवा कोणत्या युगातून आले होते. जणू ते थेट ईश्वराच्या लीला स्वरूपाने या पृथ्वीवर प्रकट झाले होते. हळूहळू अक्कलकोटमध्ये त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, आजारी लोकांना आरोग्य देतात आणि दुःखी मनाला शांती देतात. त्यांची प्रत्येक लीला एक चमत्कारच वाटत असे. हे सर्व पाहून एक नम्र भक्ताच्या मनात विचार आला, या दिव्य लीलांची कथा सर्व जगापर्यंत पोहोचली पाहिजे. पण तो नम्रपणे प्रार्थना करू लागला, हे स्वामी, मी तर एक साधा मनुष्य आहे. या कथेचा खरा करता आपणच आहात आणि करवून घेणारेही आपणच आहात. आपली कृपा असेल तरच हे चरित्र लिहिले जाईल. असे म्हणतात, जेव्हा ही प्रार्थना स्वामी समर्थांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी आपला वरदहस्त उंचावून त्या भक्ताला आशीर्वाद दिला आणि त्या क्षणापासून सुरू झाली स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांची कथा. पण एक प्रश्न अजूनही उरतो, स्वामी समर्थ नक्की कोण होते? ते खरोखरच दत्तात्रेयांचे अवतार होते का? आणि अक्कलकोटमध्ये त्यांच्या दिव्य लीलांची सुरुवात कशी झाली? हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्यायाची कथा नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. अगर आप भी स्वामी समर्थ पर विश्वास रखते हैं तो कमेंट में लिखिए श्री स्वामी समर्थ.